90 लाख मतदारांना मतदानापासून दूर ठेवलं तरी ममता बॅनर्जींची जोरदार लढत. रोहित पवार. 90 लाख मतदारांना मतदान करू दिलं नाही. अशा परिस्थितीत अनेक पद्धतींनी त्यांना मतदानापासून दूर ठेवण्यात आलं, तरी देखील ममता बॅनर्जी यांनी चांगली लढत दिली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पश्चिम बंगालमधील भाजपच्या आघाडीवर दिली आहे. तसेच पश्चिम बंगाल, केरळ आणि तमिळनाडू या ठिकाणी अनेक प्रश्न असतानाही तेच लोक सत्तेत आहेत. तिथे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कुठेतरी वातावरण निर्माण झालेलं आहे. केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजप सत्तेत असल्यामुळे त्यांना आता जल्लोष करू द्या, पण येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्र आणि देशातील जनता भाजपला योग्य उत्तर देईल, असे विधान आमदार रोहित पवार यांनी केलं आणि ते सांगलीतील घोगाव येथे बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये 90 लाख मतदारांना मतदान करून दिलं नाही. 15% मतदारांना इलेक्शनच्या प्रक्रियेतून असंवैधानिक पद्धतीने बाहेर ठेवण्यात आलं. तरीसुद्धा ममता दीदीने तिथे चांगली फाईट दिली. 15 वर्ष ममता दीदी तिथे सत्तेत आहेत. DMK आपण जर तमिळनाडू मध्ये बघितलं तर 10 वर्ष ते सत्तेत आहेत. केरळामध्ये आपण बघितलं लेफ्ट हे करीबन 15 वर्ष सत्तेत आहेत. आणि मग कुठं ना कुठंतरी हे सगळ्या राज्यांचे इलेक्शन बघितलं, जे लोक सत्तेत आहेत त्यांच्या विरोधात एक कुठंतरी वातावरण तिथं आहे. आता केंद्रात सत्तेत कोण आहेत? भाजप. राज्यात सत्तेत कोण आहेत? भाजप. म्हणजे कुठंतरी जे लोक सत्तेत आहेत त्याच्या विरोधात एक लोकांचं वातावरण तिथं दिसतंय. ठीक आहे, आता त्यांना जल्लोष करू द्या, पण महाराष्ट्राचे लोक आणि देशाचे लोक येणाऱ्या इलेक्शनमध्ये नक्कीच योग्य असा निर्णय त्या ठिकाणी देतील. पण 90 लाख मतदार काढून सुद्धा ममता दीदींनी ज्या पद्धतीने फाईट दिली त्यांना खऱ्या अर्थाने आपण मानलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, घोगाव.